हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 47. कर्माणि एव अधिकारः ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुः भूमा ते संग अस्तु अकर्माणि. स्वकर्म करणे एवढाच तुला अधिकार आहे. त्यापासून मिळणाऱ्या फलात लाभात कदापिही नाही. तसेच तू कर्मफलाचे प्रयोजन होऊ नको, परंतु यामुळे कर्म न करण्याची वृत्ती होऊ देऊ नको. वेदांचे अनुकरण करणाऱ्यांबद्दल भाष्य करताना भगवंत श्रींनी मागील श्लोकातून सांगितले की अविवेकी लोक भाषा प्रभुत्वाने शब्दांचे शोभिवंत फुलाप्रमाणे फुलोरे सजवणारे असतात. हे वेदातील सकाम कर्मात रस घेणारे, त्यातच रमणारे आहेत. यांना या व्यतिरिक्त दुसरे काही बोलायला सुचत नाही. कामनांमध्ये आत्मीयता ठेवून तल्लीन झालेले, स्वर्गप्राप्ती हीच जीवनाची इतिश्री मानणारे, जन्म कर्मफलासाठीच आहे असे मानणारे, भोग आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी असंख्य कर्मात झटणारे आहेत. यांना भोग आणि ऐश्वर्य हेच सर्वस्व झाले आहे. त्यातच चित्त आकर्षित होऊन बुडून गेले आहे. अशांची परमात्मा प्राप्तीसाठी दृढनिश्चयी बुद्धी समाधीमध्ये तदाकार एकाग्र स्थिर होत नाही. वेदांमध्ये त्रिगुणांचे वर्णन आहे, परंतु तरीही तू निर्गुणी हो, तसेच द्वंद्वरहित हो. योगक्षेमाची चिंता न करता नित्य चिरतत्वात स्थिर होऊन आत्मप्राप्ती कर. एक आत्मब्रह्मज्ञान जाणल्यावर मग इतर अनेक प्रकारच्या सर्व प्रकारच्या वेदविद्येचे काहीही महत्त्व राहत नाही. भगवंत श्रींचे आत्मज्ञान मिळवण्याबद्दल, अध्यात्मयोग साधनेबद्दल सुस्पष्ट आणि नेमके विचार येथे आले आहेत. जणू काही 21व्या शतकातील सध्याच्या कलियुगातील आत्यंतिक टोकाच्या भोगवादी चंगळवादी मानवाबद्दलच ते बोलत आहेत. त्यांचा उपदेश आजही प्रकर्षाने उपयुक्त आहे. म्हणूनच भगवंत श्रींनी इसवी.सन.पूर्व 5,500 वर्षांपूर्वी गायलेले हे गीतामृत चिर सदा सर्वदा टवटवीत, विश्वाच्या अंतापर्यंत उपयुक्त असे आहे. शास्त्री होण्यापेक्षा ज्ञानी होणे हेच श्रेयस्कर आहे. शास्त्री होणे प्रेयस असेल, परंतु ज्ञानी झाल्यास ते आत्मप्राप्तीसाठी उपयुक्त आहे. शास्त्री होऊन नुसते तोंडाने मंत्रपठण करून काहीही फायदा होणार नाही. मंत्र ऐकणारा सर्वसामान्य माणूस आणि मंत्र म्हणणारा तो स्वतः शास्त्रीही नुसताच कोरडा पाषाण राहील. भोगापवर्गतेत गुंतून जन्ममरणाचे फेरे घेत राहील. फार तर कुकर्म न केल्यामुळे स्वर्गसुख उपभोगील, परंतु त्याला कदापिही मुक्ती काही प्राप्त होणार नाही. कर्मकांडाने भोगापवर्गतेच्या अतीत जाता येत नाही. तेव्हा भगवंत श्रींनी श्लोक क्रमांक 42 पासून 46 पर्यंत जे सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी, मुक्तिप्रत मार्गस्थ होण्यासाठी ते येथे उपदेश करत आहेत. आपण करत असलेले कर्म जसे देह जीवित ठेवण्यासाठी उपयुक्त असले पाहिजे, तसेच ते मुक्तिप्रत घेऊन जाणारे असले पाहिजे. यासाठी कर्म कसे करावे ते येथे भगवंत श्री सांगत आहेत. भगवंत श्री सांगत आहेत की मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे. आपले विहित काम करा, स्वधर्माने प्राप्त झालेले काम करा, बस. केवळ काम करणे एवढाच तुम्हाला अधिकार आहे. त्या कामापासून त्याचा मोबदला काय आणि किती आणि कसा मिळत आहे हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. अगदी साधा विचार करावा. आपण काम करतो त्याचा मोबदला आपला आपणच देत नसतो. तसे असते तर गोष्ट निराळी होती. परंतु एक गोष्ट सुनिश्चित आहे की आपण केलेल्या कामाचा मोबदला दुसरा इतर कोणीतरी आपल्याला देतो. किती मोबदला द्यायचा ते इतर कोणीतरी ठरवतो. असे होत नसते की काम आपणच करायचे, त्याचा मोबदला आपणच ठरवायचा, तो मोबदला आपणच घ्यायचा. तेव्हा येथे भगवंत श्री जे सांगत आहेत ते अगदी स्वाभाविक आणि सहज पटण्यासारखं आहे. तुम्हाला कर्म करायचा अधिकार आहे. त्याचा मोबदला किती आणि केव्हा आणि कसा मिळायचा याचा काम करणाऱ्याला अधिकार नाही. यास्तव
आपण आपले स्वकर्म करावे. आपल्या हातात काम करणे एवढेच असते. त्याच्या मोबदल्याची चिंता भगवंत श्रींवर सोपवून द्यावी. कामाचा मोबदला किती ते ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. ही मोबदल्याची निवड तुम्ही सोडायची आहे. कारण मोबदला योग्य की अयोग्य असा निवडीचा अधिकार मिळाला की मानव स्वधर्माने प्राप्त स्वकर्म न करता तेथे जास्त मोबदला मिळेल असे काम करू लागेल. ते त्याचे स्वकर्म नसेल. त्यामुळे भोग निर्माण होतात. तुम्ही आपले काम करा आणि त्याच्या मोबदल्याचा अधिकार भगवंत श्रींवर सोपवून पुढील कामाला लागा. याची 2 कारणे आहेत. पहिले कारण भौतिक आहे. केवळ हाडाचा शेतकरीच उत्तम प्रकारे शेती करू शकेल. तो शेतीची सेवाभावे काळजी घेऊ शकतो. तो शेतावर आपल्या जमिनीवर प्रेम करतो. कोणी म्हणेल धान्य पेरू नको, त्यात कमी पैसा मिळतो, त्यापेक्षा गांजाची लागवड कर. तर हाडाचा शेतकरी तसे करणार नाही. पैशासाठी तो आपल्या काळ्या आईत विष पेरणार नाही. तसेच त्याला जर सांगितले की शेती करण्यापेक्षा जास्त पैसे मिळवून देणारी नोकरी कर, तर तो त्याला नकार देईल. तो निश्चितच शेती करेल. त्यासाठी तो अर्धपोटी राहील. जे मिळेल त्यात आनंदाने जगेल. दुसरे कारण आध्यात्मिक आहे. प्रत्येकाला त्या त्या जन्मात त्याचे संचित संपवण्याच्या दृष्टीने किती मिळावे आणि त्याने कसे जगावे हे विधिलिखित असते. यालाच प्रारब्ध म्हणतात. त्यानुसार आयुष्य जगले असता संचित भोग संपुष्टात येतात. परंतु मानव भोगांच्या लालसेने अति मिळवायला जातो. त्याच्या विहित कर्मापेक्षा जास्त धन मिळवतो. त्यामुळे भोगापवर्गतेत अडकतो. आपण पाहतो की एखादा खूप कष्ट घेतो, परंतु त्या मानाने त्याला खूपच कमी मोबदला मिळतो. एखादा विशेष कष्ट घेत नाही तरीही त्याला धनसंपत्ती अलोट मिळते. हा कर्मसिद्धांत आहे हे जाणून घ्यावे. यामागे संचित संपुष्टात येत असते. याविरुद्ध वागू नये. भगवंत श्री जे देतील ते आपल्या हिताचेच असते. यास्तव आपले विहित कर्म करावे. बाकी गोष्टी गौण असून त्या भगवंत श्रीवर सोपवून द्याव्यात. जे ते देतील ते मोठ्या आनंदाने स्वीकारून त्यातच आपल्या जीवनाचा आस्वाद घ्यावा. हरिओम.